लास्ट टॉपिक क्या था? लास्ट टॉपिक क्या था? एक्टिव इम्यूनिटी था। चलो बोलो, एक्टिव इम्यूनिटी वर्सेस पैसिव इम्यूनिटी। बोलो बेटा। तो सर, इम्युनिटी पुन्हा रिपीट करणार नाही। दो प्रकार आते हैं, एक का नाम एक्टिव, बेटा दूसरे का नाम बोल पैसिव। पैसिव। एक्टिव के दो प्रकार, अभी आपको लिखना पड़ेगा। एक्टिव के दो प्रकार, नेचुरल, आर्टिफिशियल। एक का नाम नेचुरल, दूसरे का नाम आर्टिफिशियल। एक का नाम नेचुरल, दूसरे का नाम, सेम केस कहानी यहाँ पे है, सेम केस। एक का नाम नेचुरल, बोलू नका। एक का नाम आर्टिफिशियल। चलाए का? सुनो मेरी बात, मैंने कल रिपीट किया था एक्टिव का मतलब क्या होता है। एक्टिव का मतलब है सर अपने अंदर एंटीबॉडी बनती है, दैट इज कॉल्ड एज। पैसिव का मतलब बाहर से उधार लेनी पड़ती है, वो क्या हुआ? पैसिव। साप चावला होता, आपण बाहेरनं मेडिसिन घेतली होती, बाहेरनं अँटीबॉडी घेतली होती, ते कोणामध्ये येते? आईकडनं अँटीबॉडी जाणार मुलांमध्ये, कोणता प्रकार? हा, तुम्ही डोस घेतला पोलिओचा, तुमच्यामध्ये अँटीबॉडी बनली, संपला विषय। फिर नेचुरल आर्टिफिशियल प्रकार क्या है वो देख। नेचुरल का मीनिंग सुन, सुनो, कधीच ऐकत चल। बर, बोला मग। नेचुरल का मीनिंग सुन सर, इससे होता है नेचुरल इन्फेक्शन। मतलब नाही समजा, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जर बॅक्टेरिया गेला, तुमच्या शरीरामध्ये कोणता व्हायरस गेला, पैथोजन गेला, हाँ, आपके शरीर में कौन गया बेटा? गया, वायरस गया, तो आपके शरीर में एंटीबॉडी बनती है। मग बॅक्टेरिया जो आहे तुमच्या शरीरामध्ये गेला, तो नॅचरली गेला, तुम्ही पाठवला का? ये बॅक्टेरिया तुला खातो मी आज, अपने आप गया। ये गंदा पानी पिया, अपने आप गया बॅक्टेरिया अंदर। तर सर नॅचरल इन्फेक्शन झालंय, बॅक्टेरिया आतमध्ये गेला, तुमच्या शरीरामध्ये काय बनली? अरे शरीरामध्ये काय बनली? अँटीबॉडी बनली। काय बनली? बरोबर बेटा। कुठला प्रकार? नेचुरल। इसमें कौन आएगा? तो नेचुरल इन्फेक्शन से आपके शरीर में क्या बनेगी? एंटीबॉडी। वो काय में आता? नेचुरल। दूसरा आता बेटा आर्टिफिशियल। आपके अंदर एंटीबॉडी बनेगी, लेकिन उसके लिए आपको क्या करना पड़ेगा? वैक्सीनेशन। वैक्सीन लो, पोलियो का वैक्सीन, कोरोना का वैक्सीन, जॉन्डिस का वैक्सीन, टेटनस का वैक्सीन है ना, गालफुगीचं वॅक्सिन येते आणखी एक, हो येते गालफुगी, चेहराफुगी, मनफुगी, नाव ऐकलं असेल कधी आपण। सुनो सर, वॅक्सिनेशन से क्या होता है, आपण जर वॅक्सिन घेतलं, तुमच्या आतमध्ये अँटीबॉडी बनते। तुम्ही कोरोना वॅक्सिन का बरं घेतला? सगळे घेते म्हणून घेतला का? मग पहिला वॅक्सिन आवडलं म्हणून दुसरा घेतला का? गव्हर्नमेंटने कंपल्सरी घेतलं म्हणून घेतलं का? हो, बर। तुम्ही अँटीबॉडी का घेतली? तुम्ही वॅक्सिन का घेतला? तू का घेतला वॅक्सिन? मैत्रीण चालली होती, मी पण गेली सोबत। का घेतलं वॅक्सिन तू? नाही, व्हायरस जाणारच, त्याला थांबू शकत नाही आपण, पण व्हायरस गेल्यानंतर लवकर मेला पाहिजे तो। आपण वॅक्सिन का घेतो? अरे वायरस जातो आपल्यामध्ये, लेकिन वैक्सीन लेने का पर्पज क्या है? सुनो मेरी बात, तर सांगून दे, तू काय करतोय मगापासून? हा, डिस्टर्ब नको करू मला तू। ते असतं ना, म्हणजे बॅटिंग करतो, क्रिकेट खेळतो ना, तर समोर एक काहीतरी असतं, हे डिस्टर्ब करतं। सुनो, वॅक्सिन का घेता तुम्ही? का घेते का वॅक्सिन?
हा, तुमच्यामध्ये अँटीबॉडी बनली पाहिजे. वॅक्सिन का घेतो, कोण आहे वॅक्सिन, तुमच्यामध्ये कसं वाढते ते बघा. आता जरा शॉर्ट मध्ये सांगतो, हा टॉपिक मी कंटिन्यू करणारच आहे. चला ऐका. ये आपका शरीर है, दैट इज कॉल्ड एज ह्यूमन बॉडी. इसमें आपने वैक्सीन लिया, वैक्सीन, हाँ वैक्सीन गया अंदर, एक बूंद जिंदगी का वैक्सीन गया सर अंदर. अब ये जो वैक्सीन होता है ना, इसकी वजह से आपके अंदर बेटा अँटीबॉडी बन के रेडी होती है. म्हणजे वॅक्सिनमुळे तुमच्यामध्ये काय बनणार, अँटीबॉडी येते, अशी असते वाय शेप, बन के रेडी है. और ये जो वैक्सीन है बेटा, ये किसका वैक्सीन है, पोलियो का वैक्सीन है. किसका वैक्सीन है ये, प्रत्येकाचं वॅक्सिन वेगळं असते. आता पोलिओच्या वॅक्सिनवर तुम्ही कोरोना ऍडजस्ट थोडी करू शकता. त्याला तुम्ही म्हणता मी घेतलं होतं पोलिओ वॅक्सिन, आता कशाला घ्यायला लागते कोरोना. अरे भाई त्याचं वेगळं वॅक्सिन आहे, कळलं का. प्लेट मध्ये मेनू घेत नाही का जास्त, काय म्हणता जलेबी खाल्ली तर बुंदा खात नाही मी, तोही घेता. हाँ, अगर ये पोलियो का वैक्सीन लिया तो उससे पोलियो की एंटीबॉडी बनेगी. तुम्हारे शरीर में ये वाली एंटीबॉडी है, पोलियो वाली एंटीबॉडी. इससे पता है क्या होता है, इससे ये होता है जब तुम्हारे अंदर, जब रियल वाला वायरस जाएगा पोलियो का, रियल वाला वायरस जाएगा पोलियो का, तो ये पोलियो का जो वायरस है आपके अंदर टिक नहीं पाएगा, क्योंकि आपके अंदर पहले से कौन बन के रेडी है, एंटीबॉडी रेडी आहे सगळं ते. तुम्हाला एक खबरी आला तुमच्या घरी, एक खबरी घरी आला, सांगतोय तुम्हाला तुमच्या घरी आज रात्री 10 वाजता चोर येणार आहे. तुम्ही अलर्ट राहाल ना भाऊ, मग हॉकी स्टिक घेऊन. मग हा खबरी आहे, ऐकून घ्या रे, हा खबरी घरी आला, तुला सांगितलं रात्री चोर येणार आहे 10 वाजता, हा चोर. मग तुम्ही हॉकी स्टिक घेऊन उभे आहेत घरी, जे पण असेल बेलन बिलन हे सगळे आहेत ते, आणि तुमचं घर आणि हे बेलन, कळलं बेटा. हाँ, सेम केस, इसके लिए अलग वैक्सीन लगता. अगर मैं कोरोना की बात करूं, कोरोना, इसके लिए अलग वैक्सीन लगता. इसके लिए ये वाला वैक्सीन लिया हमने, ये वैक्सीन है बेटा कोरोना का, कोरोना वैक्सीन लिया, उसकी अलग एंटीबॉडी बनेगी. ये कोरोना की एंटीबॉडी है. जब तुम्हारे अंदर रियल वाला वायरस जाएगा, कोरोना वायरस, सीवी का मतलब कोरोना वायरस, तो जैसे वो जाएगा कोरोना वायरस, तुरंत इसकी मौत हो जाएंगी. क्यों होगी मौत, तुमच्या काय बनून रेडी आहे पहिलेपासून, समज में आया. अँटीबॉडी बनणं खूप महत्वाचं असतं, म्हणून आपण वॅक्सिन घेतो. आणि तुम्हाला हे पण सांगतो, हे वॅक्सिन बनते कशापासनं, जैसे लोहे को लोहा काटता है, वैसे ही पोलिओच्या व्हायरस पासूनच, पोलिओच्या व्हायरस पासूनच वॅक्सिन बनते. ते काय करतात, पोलिओच्या व्हायरसला मारतात, काय करतात, त्यापासून वॅक्सिन बनवतात. कळलं मी काय म्हटलं, लोहे को लोहा काटता है. म्हणजे कोरोनाच्या व्हायरस पासून वॅक्सिन बनवली. ही वॅक्सिन कोणापासून बनली, कोरोनाच्या व्हायरस पासून बनली. कळलं वॅक्सिन कशी बनते, असं असतं ते. हा सर समजलं वॅक्सिन काय आहे. अँटीबॉडी बनणं गरजेचं आहे बेटा, अँटीबॉडी बनणं गरजेचं आहे. तो वैक्सीनेशन, इससे तुम्हारे अंदर एंटीबॉडी बनेगी. तो ये कौन से प्रकार में आता, हाँ. देन है नेचुरल. मैंने पैसिव का मीनिंग क्या समझाया था, रेडीमेड एंटीबॉडी. व्हाट इज पैसिव, बाहेरनं घ्यावी लागते इंजेक्शन थ्रू, किंवा येते आपल्याकडे बाहेरनं. इसमें नेचुरल, नेचुरल का मतलब है मदर टू फीटस, मदर टू फीटस. आईकडनं मुलाला जाते हे अँटीबॉडीज, कोणा थ्रू, प्लासेंटा थ्रू, कोणा थ्रू, किंवा मिल्क थ्रू. मग गेली मुलामध्ये अँटीबॉडी, तो जिवंत राहतो, त्यामुळे काही दिवस जिवंत राहतो मुलगा, त्याला आईकडनं मिळते अँटीबॉडी, म्हणून जिवंत असतो.
मग तो मुलगा स्वतः अँटीबॉडी बनवतो. समजलं? हा, ये हुआ मदर टू फिटस या मदर टू इन्फंट्स. आफ्टर बर्थ, ऐकून घ्या, बिफोर बर्थ काय म्हणायचं मुलाला? आफ्टर बर्थ. समजलं का? हा सर. आता हे ऐकून घ्या, आर्टिफिशियली. काल म्हटलं होतं मी, साप चावला. साप चावल्या चावल्या तुम्ही काय घ्याल? वॅक्सिन नाही घ्याल. मेडिसिन. सापाच्या विषाला काय म्हणतात? व्हेनॉम. सापाचं विष. आणि त्याला मारायचं जर असेल तर अँटी व्हेनॉम. म्हणजे आपण काय घेतो? एंटी वेनोम. कळला? तो यहाँ पे आर्टिफिशियल में क्या आएगा सर? रेडीमेड, या फिर मैं एग्जांपल लिखता हूं, एंटी वेनोम. एंटी वेनोम समझ जाना, ये एक तरह का ये मेडिसिन है. इसके अंदर एंटीबॉडीज रहती हैं, ये आपको तुरंत लेनी पड़ती हैं. मला एक गोष्ट सांगा, ही अँटीबॉडी आपण बाहेर ना का घेतली? आपलं शरीर बनवू शकत नाही का अँटीबॉडी? जसं एक्झाम्पल, स्नेक बाईट झाला, तुमचं शरीर, जसं की पहिलं प्रकरण, तुमचं शरीर अँटीबॉडी बनवू शकत नाही का? बनवू शकते. मग तुमच्या घरी जर अचानक 100 पाहुणे आले, किती पाहुणे आले? मग साईडचे बोलवा लागते ना, या स्वयंपाकाला. हा, अचानक आले होते कुठेतरी लग्नाला, 1000 पैकी 100 पाहुणे येणार नाही का गावात लग्न असल्यानंतर? एक्झाम्पल कळलं का? 100 असो का 200 असो, आपल्याला काय करायला लागते? मला काय म्हणायचं आहे, अचानक तुमच्या घरी खूप सारे पाहुणे आले, काही ना काही हेल्पर लागेल ना. मग साईडच्या काकू, मावशी, मामी सगळे येतील ना हेल्प करायला. मग रेडीमेड, लवकर, तेव्हाच अर्जंट हेल्प करतील. सर ऐसे कहने वाली बातें हैं. लिहून घ्या हे, लिहा लवकर. झालं लिहून? हा, तुमच्यापेक्षा ना पोरं बरे आहेत, कम से कम ते बोलत तर नाही. तुम्ही खूप बोलता. भाऊ श्रेयस, एवढे काही स्वतःला प्राऊड फील नाही करायचं. बोल, झालं का वाचून? सांग मग. हो हो, बॅक्टेरिया गेला तर. हो, मग बनते अँटीबॉडी आपल्यामध्ये. बाहेरून कुठून? जनरल स्टोअर. हा, मेडिकल मधून. कोणत्या नावाने असते? अँटीवेनम नावाने असते. तसं अजून एक आहे, अँटी टिटॅनस. घेतला कधी इंजेक्शन टिटॅनसचं? टिटॅनसचं इंजेक्शन घेतलंय का? हा, तेच आहे हे. अजून एक घेतला असेल तुम्ही, पण नसेल घेतला कदाचित. तुम्हाला कधी चावलाय कुत्रा? कुत्रा चावलाय का? तुला चावलाय का कधी? इंजेक्शन घेतलं नाही का मग?
घेतलाय ना मग. किती 14? काय गोष्ट करते? एकच? हा, नाही 2 नसतं, 4 असतात आता. नाही नाही. हो का? कुत्रा 2 वेळा चावला का? माझ्या मित्राने 4 वेळा घेतलाय म्हणून. अँटी रॅबिज वॅक्सिन आहे वो. अँटी रॅबिज. मी तुम्हाला सांगतो. ए, लक्षात ठेवा. कुत्रा, मांजर, उंदीर, माकड यावेळी कोणी जरी चावलं, इंजेक्शन घ्यायचं. कुत्रा, मांजर, उंदीर, माकड चावतात. चावतात. माकड चावतो बेटा, माहिती आहे कधी? माकड चावतो, नाही बोखरतो मांजरीसारखा. झाला लिहून? चलो बोलो. रिपीट करो जल्दी. बोलो. मदर टू फिटस कौन सा प्रकार था? मदर टू फिटस, लवकर आंसर द्या. मदर टू फिटस, पॅसिव्ह नॅचरल, अँटीविनोम, पॅसिव्ह आर्टिफिशियल, नॅचरल इन्फेक्शन, ऍक्टिव्ह वॅक्सिनेशन. कळलं का? जर मी रेडीमेड अँटीबॉडी घेतली इंजेक्शन थ्रू, हे कशामध्ये येतं? आय एम जस्ट टेकिंग रेडीमेड अँटीबॉडी. आर्टिफिशियल ऍक्टिव्ह कसं येणार? मी अँटीबॉडी घेतली, डायरेक्टली. पॅसिव्ह आर्टिफिशियल, बरोबर है? हाँ, मैंने पोलियो का डोज लिया, मतलब वैक्सीनेशन ना. आर्टिफिशियल एक्टिव, आर्टिफिशियल एक्टिव. मुझे कल टाइफाइड हुआ था कल. हो झालो ठीक. टाइफाइड हुआ था, कौन सा प्रकार आएगा? एक्टिव नेचुरल. तो करता है का तुम्हें काही? सो नेचुरल इन्फेक्शन, वैक्सीनेशन, मदर टू बेबी, रेडीमेड अँटीबॉडी डायरेक्ट इंजेक्ट द बॉडी. असं लक्षात ठेवायचं. आणि तुम्हाला मी सांगतो, पुस्तकात लिहिलाय ती गोष्ट की सर तुम्ही जे म्हटलंय मेडिकलमध्ये ते मेडिसिन मिळतं आपल्याला, म्हणजे मेडिकलमध्ये ते अँटीबॉडी मिळतं, डायरेक्टली असतं, पॅक असतं अँटीबॉडीचं. मग मेडिकलमध्ये आलं कुठून? कंपनीतून आलं. कंपनीतून कुठे आलं ते सांगतो. कंपनीत कसं आलं ते देखो, सुनाओ क्या होता है. सुन मेरी बात. ये हॉर्स है, ये हॉर्स. सुन मेरी बात. इस हॉर्स के अंदर वो एंटीबॉडी बनाई जाती है. कौन सी? जहर वाली या कोई भी. रेडीमेड अँटीबॉडी इसके अंदर बनाई जाती है. रेडीमेड अँटीबॉडी आतमध्ये बनवतात. इस हॉर्स के अंदर बनाई जाती है. फिर वहां से हॉर्स का खून निकाला जाता है और इसके खून से एंटीबॉडी निकाली जाती है. एंटीबॉडी निकालते अपन, मतलब हॉर्स के अंदर एंटीबॉडी बनाई जाती, ये एंटीबॉडी अपने लिए है. फिर वहां इसका खून निकाला जाता, खून में से कौन एक्सट्रैक्ट निकाले बाहर, फिर ये एंटीबॉडी मार्केट में आती है. हाँ, फिर अपन उसको लेते हैं. म्हणजे आपण जे अँटीबॉडी घेतो रेडीमेड वाली, हे कुठे बनतं? हे बाकीच्या ॲनिमलच्या आतमध्ये बनतं. तिथनं ते मग ब्लडमध्ये असते. मतलब या घोड्याचं रक्त बाहेर काढायचं, रक्तातनं अँटीबॉडी बाहेर काढायची, मग ती मार्केटमध्ये आणायची. असं असतं ते. समजलं? हां, पुस्तक दाखव का?
यहाँ पे आपका एक टॉपिक खत्म हुआ जिसका नाम था बेटा ऍक्टिव्ह वर्सेस पॅसिव्ह. मी तुम्हाला दोन्ही प्रकार शिकवले, ऍक्टिव्ह वर्सेस पैसिव. एक्टिव के पहले आता नेचुरल, दूसरा आर्टिफिशियल. पैसिव में आता एक नेचुरल, दूसरा कौन सा है? आर्टिफिशियल. हाँ, अब मेरी बात सुनो, मैं आपको एक शॉर्ट में डिफरेंस बताता इनका, सुनते जाओ. सर ये कौन है? एक्टिव. ये कौन है? पैसिव. बोला पहला पॉइंट, इनमें से कौन सा प्रकार है जहां पे एंटीबॉडी रेडीमेड ली जाती है और जिसके अंदर दूसरा प्रकार है कि एंटीबॉडी खुद अंदर बनती है. कोणामध्ये एंटीबॉडी अंदर बनणार? हाँ, एंटीबॉडी प्रोड्यूस इन बॉडी. पैसिव में क्या है? रेडीमेड फ्रॉम आउटसाइड, या उसको हम बोलेंगे टेकन फ्रॉम आउटसाइड, बाहर से लेते हैं अपन. ये जो एंटीबॉडी होती है एक्टिव वाली, ये लॉन्ग लास्टिंग चलती है. लॉन्ग लास्टिंग मतलब बहुत दिन तक चलती है एंटीबॉडी. तुमच्यामध्ये एकदा अँटीबॉडी बनली ना याच्यामध्ये, तर ती खूप टाइम करता चालते. मला सांगा, तुम्ही पोलिओचं वॅक्सिन कधी घेतलं होतं? आठवते का? हो, लहानपणीच घेतलं होतं. मी काय म्हटलं, परवा घेतलं होतं. हा, तुम्ही 5 वर्षाचे कधी होते? 2000 की 1900? हा, तुम्ही 5 वर्षाचे कधी होते? 2014 ला? 2015 ला? ते 5 वर्षाचे होते? अरे बापरे, किती छोटे होते. ओके. 2015 मध्ये तुम्ही होते 5 वर्षाचे, बरोबर आहे? हा, तुम्ही तेव्हा अँटीबॉडी घेतली होती, म्हणजे वॅक्सिन घेतला होता. कोणता वॅक्सिन? पोलिओ. तुमच्यामध्ये 2015 मध्ये असताना अँटीबॉडी बनली होती. कोणती? पोलिओची अँटीबॉडी बनली, ती अजूनही आहे. म्हणजे कसं आहे ते अँटीबॉडी? हा, खूप वेळ टिकते ती. सर खूप शॉर्ट ड्युरेशन करता असते. म्हणजे नाही समजलं, सांगतो रे, ऐकून घ्या. तुम्हाला आज साप चावला, सॉरी तुम्हाला नाही, कोणाला चावू नाही, एक्झाम्पल. मला मला चावला, सापने चावला, मच्छर चावला. बर, असो. एक XYZ नावाचा माणूस आहे, त्याला साप चावला. त्याला जर आज साप चावला तो आज काय घेणे? अँटीवेनॉम घेईल ना. ऐकून घ्या रे, त्याला जर आज साप चावला तो आज काय घेईल? अँटीवेनॉम. कळलं? त्याला मग पुन्हा 10 दिवसांनी साप चावला, किती दिवसांनी चालला? पुन्हा त्याला अँटीवेनॉम घ्यायला लागेल का? हेच ठिकाण आज घेतलेलं. त्याला आज एक साप चावला, तो अँटीवेनॉम घेईल. इथून 10 दिवस नाही, 1 महिन्यानं पुन्हा साप चावला, तो पुन्हा अँटीवेनॉम घेईल का? घ्यावंच लागेल बेटा, कारण की जे आपण अँटीवेनॉम घेतलं ते कसं आहे, त्या अँटीबॉडी तात्पुरती असते, मग निघून जाते. असं व्हावं नाही, सांगून राहिलो. तुला जर पुन्हा डॉग बाईट झाला, तुला पुन्हा वॅक्सिन घ्यावं लागेल का? ते अँटी रॅबिजचं. बरं मला सांगा, आज जर कुत्रा चावला, आपण रॅबिजचं वॅक्सिन घेणार. आफ्टर 1 मंथ पुन्हा कुत्रा चावला, घ्यायला लागेल का? कारण की ते कसं आहे सर, मग नाही, कुत्रा चावला वॅक्सिन घेणं आवश्यक आहे. आता रॅबिज होऊ शकतो, डिपेंड करताय कुत्रा कसा आहे तो. हा, कुत्र्याला पण देतात इंजेक्शन, पण ते कोणतं कुत्रा असतं? पेट ॲनिमल असतं. आता प्रत्येक गल्लीच्या कुत्र्याला इंजेक्शन देत बसू का? हा हा,
आमच्या गल्लीत 10 कुत्रे आहे. मग ओके सर. तर ठीक है. हाँ हो गया ये. एक काम करा, तिथेच ऍक्टिव्ह पॅसिव्ह हे लिहून ठेवा. ऍक्टिव्हला लिहा लॉंग लास्टिंग, पॅसिव्हला लिहा शॉर्ट ड्युरेशन. ये लिख लो एक्टिव पैसिव के मत. लॉन्ग लास्टिंग, तुम्हाला हे होमवर्क आहे, लिहून आणायचं आहे उद्याला. तुमची उद्या टेस्ट आहे का? टेस्ट आहे कशाची? हां बरोबर, व्हेरी गुड. मग परवा लिहून आणायचं आहे काय सर? ऍक्टिव्ह वर्सेस पॅसिव्ह. आणि हे आपल्या नोट्समध्ये आहे. नोट्समध्ये डिफरन्स आहे ऍक्टिव्ह वर्सेस पॅसिव्हचा, तो लिहून आणायचा. स्टेट बोर्डची नोट्स नाही पाहून नसते लिहित बेटा, पाठ करायचा मग लिहायचा. हा हो सांगतो मी बॅच झालं की काय करायचं. चलो नेक्स्ट हेडलाइन है लिम्फोसाइट. लिख लिम्फोसाइट्स, टीएस. चलो लिखो लिम्फोसाइट. चलो सुनो, सुन बेटा. लिम्फोसाइट मतलब सर इट इज अ टाइप ऑफ डब्ल्यूबीसी. ये डब्ल्यूबीसी का प्रकार है. कौन है लिम्फोसाइट? डब्ल्यूबीसी. जब सुन मेरी बात, ऐकून घ्या रे. हमारे अंदर एक सेल था स्टेम सेल या हीमोसाइटोब्लास्ट. सेल के नाम है ये. हमारे अंदर स्टेम सेल है या फिर कौन सा सेल है? हीमोसाइटोब्लास्ट नाम का सेल. नाव लक्षात ठेवा. कोणता सेल? हाँ. अब मेरी बात सुन, आगे मेरी बात सुन. अगर स्टेम सेल या हीमोसाइटोब्लास्ट ये सर होता है लीवर में, और लीवर किसका? फीटस का. किसका? लीवर. हाँ. तर पूर्ण स्टोरी काय ती ऐकून घ्या. फीटस मध्ये, फीटस कोणाचं? त्याला मी असं लिहितो ऍक्च्युली, असं असं ॲरो करतो. फीटस मध्ये कोण? लिवर मध्ये कोणता सेल? ऑल्सो कॉल्ड एज, हाँ, ये बनाता है आपके लिम्फोसाइट को. ये बनाता है आपके लिम्फोसाइट्स को. नाउ नेक्स्ट वन, इधर लिखता मैं बोन मैरो. बेटा कौन सा मैरो? कौन सा मैरो? बोन मैरो कहाँ रहता? एडल्ट में. किसमें रहता? रिपीट करा. कोण आहे एडल्ट मध्ये? कोण? बोन मॅरो मध्ये कोण बनणार? स्टेम सेल काय बनवतो? तुम्हाला फॉर्मॅट कळला का? सांगा. फिटस मध्ये कोण बनवतो स्टेम सेलला? आपल्यामध्ये कोण बनवतो स्टेम सेलला? लिहून घ्या. बोन मॅरो या लॉंग बोन मध्ये असते. इथं असते लंब्या बोन मध्ये बोन मॅरो. रेड बोन मॅरो मध्ये असते. हा लॉंग बोन. ह्युमरस आता फीमर, याला फीमर म्हणतात. काय म्हणतात? फीमर. हा कोण मर? हा
नाही नाही, तुम्ही समोर लिहायच्या, जागा नव्हती म्हणून लिहिलं नाही मी. लिम्फोसाइट्स याच्या समोर लिहा ना, असं एरो करून. कसं लिहा, फक्त एरो असे आले पाहिजे. हा, मला सांगा. बरं तुम्ही असं लिहू शकता. तुम्हाला हे नाही कळलं का, एरोचं मिनिंग नाही कळलं का या? बरं मला सांग, तू कसंही लिही ना. मला सांग, स्टेम आणि हिमॅटोसाइट्स, हिमोसाइटोब्लास्ट या स्टेम सेल यापासून कोण बनतो? लिम्फोसाइट. आता हे कळलं का? फिटस मध्ये कोण असतं? लिव्हर मध्ये कोणता सेल तो काय बनवतो? तसंच याच. हा, ए कळलं का रे? झालं का हे झालं का? अब इसमें सुनो, ये बात सुनो। लिम्फोसाइट के दो प्रकार, एक का नाम बोलो, कौन सा लिम्फोसाइट? बी लिम्फोसाइट। दूसरे का नाम? आता ऐकून घ्या, रिपीट करता हूं मैं। लिम्फोसाइट के दो प्रकार, एक का नाम ये तो माहित है। आता इसको सर बी और टी क्यों बोलते हैं? बेटा इसको बी इसलिए बोलते हैं, क्योंकि जिस जगह ये मैच्योर होता है, क्या होता है? उसको मैं एक नाम दूंगा, किताब में एक नाम है बर्सल, जहां पे ये मैच्योर होता है। और इसको टी क्यों बोलते हैं? क्योंकि ये थाइमस में मैच्योर होता है। रिपीट करो, लिम्फोसाइट के दो प्रकार, एक का नाम, इसको बी क्यों बोलते हैं? क्योंकि ये कहाँ पे मैच्योर होता है? बर्सल म्हणजे टॉन्सिल बेटा. व्हॉट इज बर्सल? टॉन्सिल्स किंवा आपल्या आतमध्ये आणखी गोष्ट असते, पेयर पॅचेस, दिलाय पुस्तकात. आपल्या आतमध्ये दोन गोष्टी असतात, एक तर टॉन्सिल किंवा इंटेस्टाइन मध्ये पेयर पॅच. पुन्हा शब्द आहे का? इंटेस्टाइन मध्ये पेयर पॅच, तिथे हा मॅच्युअर होतो, म्हणून मेरा मतलब बी लिम्फोसाइट. और थाइमस पता है ना आपको? थाइमस शब्द गेला आहे का? थाइमस नाही गेला? थायमस जे असतं ना बेटा, आपल्या हार्टच्या मागे असतं, हार्टच्या थोडं मागे असतं थायमस, गळ्यामध्ये हार्टच्या मागे थायमस असतं. बरोबर, लक्षात ठेवा फक्त तुम्ही. आपको इतना क्लियर हुआ? बर्सल माहित पडलं काय आहे? बर्सल म्हणजे टॉन्सिल्स आणि पेयर पॅच, जिथे कोण मॅच्युअर होतो? बी लिम्फोसाइट्स. हा, आणि थायमस मध्ये कोण मॅच्युअर होतो? थायमस आपल्या हार्टच्या मागे असतं. काय झालं? किंवा हार्ट जवळ असतं, हे लक्षात ठेवलं चालतंय. येऊन झालं? हा बेटा, लिहून झालं तुमचं, थोडं वाचून घ्या, फायदा होईल, जीवनात समोर जाल, थोडसे मागच राहाल. हा, काय रोज प्रवचन द्यायचं?
मैंने कितने प्रकार के लिम्फोसाइट बोले? अरे बोल कितने प्रकार के? एक का नाम बोल और एक का नाम। ये बी का मीनिंग मैंने बर्सल बोला। ए भाऊ मोबाईल ओपन केला का तू? मोबाईल हा मग काय पुस्तक ओपन केलं, पेन ओपन केला, मेरा दिमाग ओपन होऊन जाईल. लिम्फोसाइट के दो प्रकार, एक का नाम दैट इज बर्सल, ये कौन? थाइमस. शब्द ऐकून घ्या आता. ये दुश्मन से लड़ेगा क्योंकि ये सोल्जर वाला सेल है. बी लिम्फोसाइट कौन सा सेल है? सोल्जर. लड़ेगा दुश्मनों से. कैसे लड़ेगा? इसके पास सिस्टम है, उसका नाम है बेटा, उसका नाम सुन, एंटीबॉडी मीडिएटेड इम्युन सिस्टीम. हे नाव लक्षात ठेवायचं. पुस्तकात याला शॉर्ट मध्ये काय नाव आहे? AMIS. क्या नाम है? सिस्टम का प्रकार है, दुश्मनों को मारने की यंत्रणा है ये, म्हणजे टेक्निक है. मतलब ये बी लिम्फोसाइट जो है दुश्मनों को मारेगा इस टेक्निक से, एंटीबॉडी से मारेगा वो. तो नाम क्या हुआ? एंटीबॉडी से दुश्मनों को मारो. क्या नाम हुआ? हो गया. और वो जो है टी लिम्फोसाइट, इसका प्रकार अलग है. इसका प्रकार है सर सेल मीडिएटेड इम्यून सिस्टम. तो इसका शॉर्ट फॉर्म क्या हो बता? सेल मीडिएटेड इम्यून सिस्टम. हे इथल्या इथे पाठ करा. चला बोला. बी लिम्फोसाइट अटॅक्ट ऑन एंटीजन. एंटीजन माने बॅक्टेरिया. बी लिम्फोसाइट अटॅक ऑन एंटीजन व्हाया विच पाथवे? शॉर्ट मध्ये काय म्हणायचं? हा. टी लिम्फोसाइट अटॅक ऑन बॅक्टेरिया ऑन विच पाथवे? IMP क्वेश्चन आहे सीईटीचा. सीईटीचा IMP क्वेश्चन आहे. बी लिम्फोसाइट अटॅक ऑन बॅक्टेरिया ऑन विच वे? टी लिम्फोसाइट अटॅक ऑन बॅक्टेरिया ऑन विच वे? लक्षात राहील का? श्वास घ्या एकदा दीर्घ. चला, ज्यांना सर्दी आहे प्लीज कृपया करून श्वास घेऊ. भाऊ उद्या रेडी राहा पनिशमेंटसाठी.